नमस्कार फ्रेंड, मी ॲडव्होकेट संजय गुरु. आज आपण भारतीय न्यायसंहिता 2023 या कायद्यातील कलम 66च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. भारतीय न्यायसंहिता 2023 कायद्यामधील कलम 66 हे महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये पीडितेच्या जीवाला असणाऱ्या धोक्याशी आणि तिच्या शारीरिक अवस्थेशी संबंधित एक अत्यंत गंभीर तरतूद करते. हे कलम प्रामुख्याने बलात्कारामुळे पीडितेचा मृत्यू ओढावणे किंवा ती वनस्पतीसारख्या अवस्थेत जाणे या परिस्थितीशी संबंधित आहे. जुन्या भारतीय दंडसंहितामधील IPC कायद्यातील कलम 376A च्या जागी हे नवीन कलम 66 BNS मध्ये आणण्यात आलेले आहे. कलमाचे नाव आहे बलात्कार करून पीडितेचा मृत्यू घडवून आणण्याबाबत किंवा तिला मृतप्राय वनस्पतीसारख्या अवस्थेत सोडण्याबद्दल शिक्षा. तरतूद काय आहे? जो कोणी कलम 66च्या उपकलम 1 अन्वये शिक्षेस पात्र असलेल्या बलात्काराचा गुन्हा करेल आणि असा गुन्हा करत असताना अशी इजा किंवा जखम पोचवेल ज्यामुळे त्या महिलेचा मृत्यू ओढावेल किंवा ती महिला वनस्पतीसारख्या म्हणजेच फक्त श्वास सुरू असणारी पण पूर्णपणे अचेतन मनामध्ये जाण्याच्या अवस्थेत जाईल, त्याला अशा मुदतीची कडक कारावासाची शिक्षा दिली जाईल, जी 20 वर्षापेक्षा कमी नसेल परंतु आजीवन कारावासापर्यंत, ज्याचा अर्थ त्या व्यक्तीच्या उर्वरित नैसर्गिक आयुष्यासाठीचा कारावास असा असेल किंवा मृत्यूदंडाच्या शिक्षेस पात्र पर्यंत वाढू शकते, म्हणजे त्याला फाशीही मिळेल. सोप्या शब्दात समजून घ्या. हे कलम बलात्काराच्या गुन्हेगाराला क्रूरतेच्या सर्वोच्च पातळीवर पाहते. जर एखाद्या नरावाने बलात्कार करताना पीडितेवर इतका भीषण हल्ला किंवा अशी गंभीर जखम केली ज्याचा परिणाम म्हणून पीडित महिलेचा मृत्यू झाला किंवा ती जिवंत तर राहिली पण ती मेंदू पूर्णपणे निकामी झाला किंवा ती कोमात किंवा वनस्पतीसारख्या अचेतन अवस्थेत गेली जिथे ती स्वतःहून काहीही करू शकत नाही, अशा कृत्यासाठी कायदा आरोपीला थेट फाशी, डेथ पेनल्टी किंवा मरेपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा देतो. उदाहरण काय? एका महिलेवर लैंगिक हल्ला करतो आणि प्रतिकार केल्यामुळे तिचे डोके भिंतीवर जोरात आपटतो. यामुळे अंतर्गत रक्तस्राव होऊन महिलेचा जागीच किंवा उपचारादरम्यान मृत्यू होतो. येथे वर कलम 66 नुसार खटला चालेल आणि त्याला शिक्षा मिळेल. उदाहरण 2. हा एका तरुणीवर अत्याचार करतो आणि तिचा गळा आवळतो. ऑक्सिजन न मिळाल्यामुळे तिचा मेंदू मृत होतो, ब्रेन डेड होतो. ती व्हेंटिलेटरवर कोमात जाते आणि कधीही बरी न होणाऱ्या व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये पोचते. या कलमांतर्गत सर्वोच्च शिक्षेस पात्र ठरेल आणि त्याला शिक्षा मिळेल. आता हे कलम का बरं अस्तित्वात आलेलं आहे? हे कलम प्रामुख्याने 2012च्या दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर अस्तित्वात आलेल्या कायदेशीर सुधारणांचे जेव्हा 2013मध्ये IPC 376A आणले गेले त्याचा आधुनिक रूप आहे. निर्भया प्रकरणात पीडितेवर अत्यंत क्रूरपणे हल्ला करण्यात आला होता, ज्यामुळे शेवटी तिचा मृत्यू झाला. त्यापूर्वी जर बलात्कारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला तर आरोपीवर वेगळ्या खुनाचे कलम IPC 302 किंवा बलात्काराचे कलम स्वतंत्रपणे सिद्ध करावे लागायचे. खटला अधिक सुस्पष्ट आणि कडक करण्यासाठी बलात्कार आणि त्यामुळे झालेला मृत्यू, कोमा यांना जोडून एकाच कलमात फाशीच्या शिक्षेची तरतूद करणे काळाची गरज बनले होते. म्हणून हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. आता कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट काय आहे? उद्दिष्ट काय आहे तर महिलांवर क्रूर आणि अमानुष लैंगिक हिंसेला संपूर्णपणे ठेचून काढणे. महत्त्व काय आहे ह्या कलमाचं? तर हे कलम गुन्ह्याची क्रूरता आणि परिणाम अधोरेखित करते. पीडितेचा मृत्यू झाला नसला तरी तिचे जीवन एखाद्या जिवंत शवासारखे व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये झालेले असते. तर कायद्याच्या नजरेत तो गुन्हा खुना इतकाच गंभीर मानला गेला आहे. गुन्हेगारांना हे माहीत असावे की क्रूरतेची सीमा ओलांडल्यास केवळ फाशी हाच एकमेव पर्याय उरतो. आता या कलमासंबंधित असलेले लॅटिन मॅक्झिम कोणते आहेत? तर या कलमाचा थेट संबंध रेस इप्सा लिक्विटर याचा अर्थ आहे घटना स्वतःच बोलते आणि कॉर्पस डेलिसिटी गुन्ह्याचे ठोस शरीर पुरावा असतो. या सिद्धांताशी आहे. जेव्हा पीडितेच्या शरीरावर झालेल्या जखमा तिच्या मृत्यूचे किंवा व्हेजिटेटिव्ह स्टेटचे कारण ठरतात
तेव्हा आरोपीचा गुन्हेगारी हेतू आणि क्रूरता वेगळी सिद्ध करण्याची गरज उरत नाही. जखमांचे स्वरूपच आरोपीच्या भयानक मानसिकतेची साक्ष देते. कलमांचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय काय आहेत? उल्लंघन आणि व्हायोलेशन कसं होईल? बलात्कार करत असताना किंवा केल्यानंतर पीडितेला जीवघेणी शारीरिक इजा पोचवणे, ज्यामुळे तिच्या मृत्यू किंवा कायमचे अवचेतनत्व ओढावते, हे या कलमांचे उल्लंघन आहे. हा गुन्हा दखलपात्र कॉग्निझेबल आहे, अजामीनपात्र नॉन बेलेबल आहे आणि बिगर तडजोडीचा नॉन कंपाऊंडेबल आहे. शिक्षा काय आहे? पनिशमेंट काय आहे? तर किमान शिक्षा आहे 20 वर्षाचा कडक सक्षम कारावास, कमाल शिक्षा आजीवन कारावास, उर्वरित नैसर्गिक आयुष्यासाठी म्हणजेच मरेपर्यंत तुरुंग किंवा मृत्यूदंड, फाशीची शिक्षा ही डेथ पेनल्टी ही मिळू शकते, इथपर्यंत वाढू शकते शिक्षा. उपाय रेमेडीज काय? जर पीडितेचा मृत्यू झाला असेल तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेले पोस्टमार्टम, शव विच्छेदन रिपोर्ट आणि फॉरेन्सिक पुरावे, DNA, जखमांचे स्वरूप इत्यादी न्यायालयात सादर करणे हे मुख्य उपाय आणि पुरावे आहेत ठरतात. तपास अधिकाऱ्याने या प्रकरणाचा तपास DSP किंवा उच्च दर्जाच्या महिला अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली अत्यंत वेगाने करणे आवश्यक आहे. न्यायालयीन प्रकरण आणि निर्णय बघूया. मुकेश विरुद्ध राज्य NCT दिल्ली निर्भया खटला. प्रश्न असा होता की फाशीची शिक्षा कधी दिली जावी. निर्णय दिला की सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की जेव्हा बलात्काराचा गुन्हा हा अतिक्रूर, शॉकिंग द कलेक्टिव्ह कॉन्शियस ऑफ सोसायटी पद्धतीचा असतो आणि ज्यामुळे पीडितेचा अत्यंत वेदनादायी मृत्यू होतो, तेव्हा हे प्रकरण रेअरेस्ट ऑफ रेअरेस्ट, दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण मानून गुन्हेगारांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. राज्याविरुद्ध सोहनलाल. न्यायालयाने नमूद केले की जर पीडितेची वैद्यकीय स्थिती अशी झाली आहे की ती बाह्य जगाशी संपर्क साधू शकत नाही, पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये गेले, तर अशा गुन्हेगाराला समाजापासून कायमचे दूर ठेवणे हा एकमेव न्याय आहे, असा निर्णय ह्या राज्य विरुद्ध सोहनलाल खटल्यात दिला. संविधानात्मक कलमे आणि इतर कायदे कोणते आहेत? भारतीय संविधानातील कलम 21 काय म्हणते? तर प्रत्येकाला कायद्याच्या प्रक्रियेशिवाय त्याच्या जीवापासून वंचित केले जाणार नाही, परंतु कलम 66 अंतर्गत जर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली तर संविधानाने दिलेल्या अधिकाराच्या मर्यादेत राहून गुन्हेगाराला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. दुसरा आहे भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये मृत्यूपूर्व जबाब, डाईंग डिक्लेरेशन, जर पीडितेने मृत्यूपूर्वी कोणाकडे किंवा मॅजिस्ट्रेटकडे नोंदवला असेल तर तो या कलमाखाली आरोपीला फाशी देण्यासाठी सर्वात मोठा आणि भक्कम पुरावा मानला जातो. कलमाची समीक्षा आणि क्रिटिसिझम कसं काय रिव्ह्यू. सकारात्मक बाजू काय कलमाची? तर पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेट, वनस्पतीसारखी अवस्था या शब्दाचा स्पष्ट वापर अत्यंत कौतुकास्पद आहे. यामुळे वैद्यकीयदृष्ट्या मृतप्राय झालेल्या पण तांत्रिकदृष्ट्या जिवंत असलेल्या महिलांच्या न्यायासाठी कायद्याने एक मोठा मार्ग मोकळा केला आहे. आव्हान आणि समीक्षा काय? तर अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये फॉरेन्सिक पुराव्यांची, फॉरेन्सिक एव्हिडन्स अचूकता अत्यंत महत्त्वाची असते. भारतातील अनेक ग्रामीण भागात फॉरेन्सिक लॅब आणि तातडीने पुरावे गोळा करण्याच्या यंत्रणेचा अभाव असल्यामुळे बऱ्याचदा तांत्रिक त्रुटींचा फायदा आरोपींना मिळतो, ज्यावर काम करणे गरजेचे आहे. निष्कर्ष काय काढता येईल ह्या कलमाचा? तर भारतीय न्याय संहितेचे कलम 66 हे गुन्हेगारांच्या पाशवी प्रवृत्तीवर कायद्याने उगारलेला सर्वात कठोर प्रहार आहे. हे कलम केवळ एका गुन्ह्याची शिक्षा नाही, तर ते महिलांच्या सन्मानाचे आणि जगण्याच्या अधिकारांचे रक्षण करणारे एक सर्वोच्च कायदेशीर ढाल आहे. महिलांवर अत्याचार करून जर तिच्या जीवाशी खेळाल तर तुमचा अंतही फासावरच होईल, हा भारतीय न्यायव्यवस्थेचा स्पष्ट आणि निर्भीड संदेश या कलमाद्वारे समाजाला देण्यात आला आहे. तर मित्रांनो, आज आपण भारतीय न्यायसंहिता या कायद्यातील कलम 66च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेतलेल्या आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.